अधिक मासाला धोंड्याचा महिना का म्हणतात? पहा, या महिन्यात शुभकार्ये का केली जात नाहीत? हा महिना धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. मात्र या महिन्याला धोंडा म्हणजेच दगडाचे नाव का दिले आहे, काय आहे यामागचे कारण जाणून घेऊया. अधिक मास हा महिना दर 3 वर्षांनी येतो. अधिक मासाला धोंड्याचा महिना देखील म्हणतात. तसेच या महिन्याला पुरुषोत्तम मास असे देखील बोलले जाते. वर्षातील हा वाढीव महिना असल्याने याला अधिक मास म्हटले जाते. अधिक मासाला धोंड्याचा महिना का म्हणतात? अधिक मास हा महिना वाढीव महिना असतो. हा महिना जवळपास 33 दिवसांचा असतो. वर्षात एकूण 12 महिने असतात, मात्र अधिक मासात एक महिना वाढीव असल्याने त्या वर्षात 13 महिने येतात. याला खगोलीय कारण असते. सौरवर्षात 365 दिवस येतात, तर चंद्र वर्षात 354 दिवस असतात. या वर्षातील फरक हा 11 दिवसाचा असतो. 3 वर्षे झाल्यानंतर 33 दिवसांचा फरक येतो, त्याला एक वाढीव महिना गणला जाऊन अधिक मास दर 3 वर्षांनी येतो. हा महिना अतिरिक्त असल्याने यामध्ये कोणतेही शुभकार्य केले जात नाही. या महिन्याकडे निष्काम म्हणूनच पाहिले जाते. त्यामुळे पूर्वी या महिन्याला धोंडा, दगड असे म्हणायचे. अधिक मासाला पुरुषोत्तम महिना का म्हटले जाते? अधिक मास हा महिना अतिरिक्त महिना असल्याने या महिन्यात कोणतीही शुभकार्य केली जात नव्हती. हा महिना अशुभ मानला जायचा. याला दगड म्हणजेच धोंड्याचा महिना म्हणायचे. मात्र भगवान विष्णूंनी या महिन्याचे दायित्व स्वीकारले व या महिन्याला आपले नाव दिले. भगवान विष्णूंच्या पुरुषोत्तम या नावाने हा महिना ओळखू लागला. त्यामुळे या महिन्यात धार्मिक कार्ये, पूजा पाठ, साधना केली जातात. भगवान विष्णूंची भक्ती, मंत्र, उपासना केली जाते. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ या महिन्यात केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते अशी मान्यता आहे. तुमच्यावरही भगवान विष्णूची कृपा अखंड राहो.